मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता मी मागच्या वेळेला तिथे उभे राहून तिथून व्हिडिओ काढलेली आणि ते पेवर ब्लॉक दाखवले. तर आय थिंक अलिबागचे जे आहेत रस्ता बनवणारे त्यांना फक्त तिथेच खड्डे दिसत आहेत आणि तिथे पण तिथले ट्रॅफिक कमी झाली, त्याच्यामुळे ट्रॅफिक तर पाहिजे म्हणून आता इथे खड्डे झालेले आहेत. ते पाहू शकता कसे खड्डे आहेत तुम्ही, म्हणजे काय आणि इथं किती गर्दी होते काय तुम्ही विचार पण नाही करायचा. तर तिथे दरवेळेला मी मागे त्या खड्ड्यामध्ये आपटलो असतो. हा खड्डा बघू शकतो तुम्ही, कारण रात्रीचं दिसतसुद्धा नाही आणि इथे गर्दी किती होते. आता बघा तिथून बघा गाड्या कशा येतात, गाड्या पाहू शकता. जास्त इथं तलाव म्हटलं आहे तरी पाऊस नाही पडला तरी पण आणि अशी ट्रॅफिक होते. सो आता हे किती दिवस चालणार मला समजत नाही. म्हणजे विकासाच्या नावावरती तुम्ही एक साईडचं करताय आणि हा एवढा मोठा, आता तेवढा छोटा पॅच केला. आता किती मोठा, ती लाल गाडी बघा किती लांब आहे. एवढं 1 किलोमीटरचा पॅच पूर्णपणे खचला आहे आणि अशा ह्याच्यावर अलिबागकरांना जीव घेणा प्रवास करायला लागतं. तर हे कितपत योग्य आहे. आता मी मागच्या वेळेला आपण तेवढ्या छोट्याशा पार्टची व्हिडिओ बनवलेली, पण ह्याचं काय ठीक आहे. तो तेवढा पार्ट त्यांनी ब्लॉक्स टाकलेत, पण ब्लॉक्स टाकले ते ब्लॉक्स किती वेळ राहतील काय त्याचं हे नाही का, त्याचं परत काम करायलाच लागेल. ते काय पक्कं काम नाही. त्याच्या पुढे सिमेंटचा रस्ता केला आहे आणि तेवढा पट्टा थोडा सिमेंटचा केला. हा इतका करायला काय जात होतं त्यांना मला समजतच नाही. म्हणजे तुम्ही पाहू शकता थोडासाच पट्टा, ती जी बस दिसते तुम्हाला JSWची तिथून ते इथपर्यंत एवढाच पट्टा करायचा बाकी होता, तो झालेला नाही आहे. तर ह्या गोष्टीवर मला काहीतरी म्हणजे याचं उत्तर काय आहे काय समजतच नाही, की लोकांना दिसतच नाही की पाऊस जाण्याचा वाट बघतात की कोण माणूस जाण्याचा वाट बघताय खड्ड्यांमध्ये, की तो माणूस ज्या वेळेला जाईल तर त्याची आत्मा शांती करण्यासाठी आपण इथे म्हणजे हा रस्ता बनवण्यात येणार, असं मला काही समजत नाही की ह्याचा काय उद्देश आहे. तर जर तुम्हाला जर ह्याचं काय म्हणजे माहिती असेल, कोण असेल याच्यामधलं, तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हां चला तर मग पुढच्या आठवड्यात पुढच्या संडेलासुद्धा आपण ह्याची एक अपडेट घेऊ. पुढच्या संडेलासुद्धा एक राऊंड होईल आपला इथे, तेव्हा हा रस्ता कसा आहे बाबा तो आपण बघूया. आता एका आठवड्यात तुम्ही पाहू शकता एका आठवड्यात काय काम केलं आहे, तर फक्त तिथं तेवढा काम केलेलं आहे. बाकी हा पूर्ण पट्टा याचं कोणी हेच नाही म्हणजे काय होईल सांगता येत नाही. यांच्या आपल्या काय बोलतात ते ज्यांच्या हातात आहे त्यांच्या तर फॉर्च्युनर बरोबर जाते इथं, त्यांचे तर पोलीस असतात पुढे चालत रस्ता करतात. तर आणि इथं फक्त एक साईडने गाडी जायची जागा आहे. किती ट्रॅफिक होतं तुम्ही पाहू शकता. आता ह्या व्हिडिओमध्येच तुम्ही बघितलं असाल किती ट्रॅफिक झाले. चला तर मग हेच पॅच आपण नेक्स्ट संडेला सुद्धा शूट करूया, बघू किती याचं काम केलं जाते. पूर्ण रस्ता खचलेला आहे. मी लवकरच तुम्हाला इथून वडखल टू अलिबाग पूर्ण रस्त्याची पूर्ण माहिती देईन. आधी मला तिथे घरी जायला म्हणजे अलिबागला पोचायला वडखलवरून 20 मिनटं लागायची आणि तेच आत्ता मला 45 मिनटं, रात्रीचे 1 तास लागतात. सो बघतो नेक्स्ट आठवड्यापर्यंत थोडीशी तरी हे होऊ दे, सुधारणा होऊ दे, आपण पाहू. तर चला तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, याच रस्त्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.